सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या शिक्षक संमेलनाचा समारोप आमदार विक्रम काळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। MGM या कॉलेजच्या मंथन सभागृहामध्ये 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 वाजल्यापासून ग्रंथदिंडीने दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाची सुरुवात झाली होती। या संमेलनामध्ये परिसंवाद, कथाकथन, काव्यकट्टा, चित्रप्रदर्शन अशा विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला होता। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या संमेलनाचे उद्घाटन केले। प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, माजी संमेलनाध्यक्ष हबीब भंडारे, दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आशाताई डांगे, पहिल्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी MK देशमुख, दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा अश्विनीताई लाटकर पानसरे, शिक्षणाधिकारी माध्यमिक अरुणा भूमकर, डॉक्टर राठोड, प्राचार्य सानवी देशमुख, रमेश ठाकूर आदींची मंचावर उपस्थिती होती। परिसंवादामध्ये अनेक मान्यवर वक्त्यांनी सहभाग नोंदवला होता। परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर शिवानंद भानुसे हे होते। परिसंवादामध्ये डॉक्टर रुपेश मोरे यांनी मांडलेले मत आपण ऐकणार आहोत। या संमेलनाच्या परिसंवाद सत्राला माझ्यापासून सुरुवात होते आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेल्या या परिसंवाद सत्राचे अध्यक्ष आमचे मित्र शिवानंद भानुसे सर, देशमुख सर, काकडे सर, किनारीवाल मॅडम आणि सूत्रसंचलन करणाऱ्या जयश्री मॅडम उपस्थित सर्व आपण शिक्षण विभागातले सर्व अधिकारी आणि शिक्षक बंधू आणि भगिनी, परिसंवादासाठीचा विषय निवड समितीने फार सुंदर पद्धतीने ठेवला आहे। विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचं आव्हान, साहित्य वाचनाची आवड कशी वाढवावी, विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृती टिकविण्यासाठी, त्याच्यामध्ये ती वाचन संस्कृती रुजविण्यासाठीची जी काही आव्हानं आहेत ती आपल्या सगळ्यांना ज्ञात अशी आव्हानं आहेत। तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे। मोबाईल, TV, इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ताच्या या युगामध्ये विद्यार्थी पुस्तकापासून, वाचनापासून दूर जातो आहे, हे एक सत्य आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल। आज परिस्थिती अशी की मुलाला, विद्यार्थ्याला आपण तंत्रज्ञानापासून दूर नेऊ शकत नाही, त्याचं ते पूर्ण बंद करू शकत नाही, हेही सत्य आहे। आजकाल आपण शिक्षक, पालक म्हणून आपण द्विधा परिस्थितीत आहोत की त्याचा तंत्रज्ञानाचा वापर 100% बंद केला तर काय होईल। रवींद्रनाथ टागोरांची फार सुंदर ओळ, बुराई के भय से मैंने दरवाजा बंद कर लिया था, बुराई के भय से मैंने दरवाजा बंद कर लिया था, तो अच्छाई आकर बोली आऊ तो मैं कहां से। तंत्रज्ञानाचा योग्य वापर आपल्याला करावाच लागणार, पण आपण मुलांना कुठेतरी हे पटवून दिलं पाहिजे, शिक्षकांना, पालकांना कुठेतरी हे पटवून दिलं पाहिजे। तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा आणि तो का करावा हे करण्यासाठीचा जो विवेक लागतो, जो संस्कार लागेल, तो संस्कार मुलाला वाचनातून येणार आहे। तुम्ही बघा, YouTube, Facebook, Instagram ही सगळी साधनं वापरण्याचं काहीतरी, त्याला त्या अकाउंट उघडण्याचं लिमिट आहे, त्याला वयाची अट आहे। मुलं डमी अकाउंट उघडतात, पालक म्हणून आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि मुलं जे वाचन संस्कृतीपासून दूर जाण्याची जी काही कारणं आहेत त्यामध्ये तंत्रज्ञानाचा मुलाला योग्य वापर करू दिला पाहिजे। तंत्रज्ञानाचा अतिरेक झाला तर मुलगा दूर जाईल। तंत्रज्ञान हे जसं वाचन संस्कृती रुजवण्यासाठीचं आव्हान, दुसरं एक महत्त्वाचं आव्हान आहे। कोविडच्या काळामध्ये एक मेसेज खूप फिरत होता की एक 2.5 वर्षाचा मुलगा होता आणि तो पालक विचारत होता, माझ्या मुलाचं वय 2.5 वर्ष, मी मुलाला काय वाचायला देऊ। त्यावर कुणीतरी त्याला उत्तर
दिलं होतं की नाही थोडा उशीरच झाला पण इंजिनिअरिंगची पुस्तकं द्या. पालक शाळा आणि शिक्षक आपण सगळेच जण विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी तयार करतो आहोत. मुलगा बालवर्गात शिकत असल्यापासून त्याच्या नीटची जेईचा विचार करतो, त्या अभ्यासक्रमाची आपण तयारी करायला लागतो, उत्तम क्लास शोधायच्या आपण तयारीत असतो. अशा वेळी स्पर्धेच्या मागे धावताना मुलांमध्ये वाचनाची संस्कृती रुजवण्यासाठीचं आव्हान आपल्या समोर आहे. स्पर्धेमागे धावत असताना मुलामध्ये संस्कार करणं खूप आवश्यक आहे आणि तो वाचनाच्या माध्यमातून उत्तम होऊ शकतो. जे काही संस्कार आहेत त्यामध्ये वाचन संस्कार हा एक महत्वाचा संस्कार आहे. पालकांनी मुलांच्या वाचनाकडे फक्त अवांतर वाचन या गोष्टीतून न बघता तो एक संस्काराचा भाग आहे या याच्यातनं बघितलं पाहिजे. मुलांनी चांगलं राहावं असं जसं आपल्याला वाटतं तसं मुलांनी चांगलं वाचलं पाहिजे यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. मी वारकरी संप्रदायाचा अभ्यासक आहे म्हणून की काय, पण मला ती ओळख फार आवडते. पाऊले चालती पंढरीची वाट, तशी मुलांची पावलं ग्रंथालयाच्या दिशेनं वळली पाहिजे. आज शिक्षण विभागातली मान्यवर मंडळी इथं उपस्थित. शाळेमधल्या ग्रंथपाल पदाचं काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. शाळेतली ग्रंथालय खऱ्या अर्थानं कार्यान्वित आहेत का? जिथं ग्रंथपाल पद आहे आणि जिथं ग्रंथालय, ती ग्रंथालय खऱ्या अर्थानं कार्यान्वित आहे का? हाही एक संशोधनाचा विषय आहे. हे आपण कधीतरी बघितलं पाहिजे. आणि मग आता न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दल चर्चा झाली. स्कूल कनेक्ट नावाचे चांगले कार्यक्रम आले. तसं जर नसेल तर शाळांमध्ये ग्रंथालय उपलब्ध नसतील तर आजूबाजूला जे काही सार्वजनिक वाचनालय आहे ती वाचनालय शाळेला जोडता येतात का? ती पुस्तकं विद्यार्थ्याला देता येतात का? हाही विचार आपण या निमित्तानं केला पाहिजे. मी कन्नडला सहकार वर्षी बाळासाहेब पवार वाचनालयाच्या कामामध्ये थोडीफार लुडबुड करतो. तिथं आम्ही मुलांच्या वाचनासाठीची एक मोबाईल लायब्ररी चालवतो आणि ती कन्नडच्या आसपासच्या जवळपास 22-23 शाळांमध्ये, सरकारी शाळांमध्ये ती आमची मोबाईल लायब्ररी जाते दर आठवड्याला मुलांना पुस्तक देवाणघेवाण करते. हा जो भाग आहे, या जे सार्वजनिक ग्रंथालय जे काम करता आहेत त्यांना शाळेशी जोडून घेण्यासाठी शासकीय पातळीवरती यावर काही पावलं उचलता येतात का यावरही इथं अधिकारवाणी काही मंडळी उपस्थित आहे, त्यांनी खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे. दुसरा एक महत्वाचा विषय मगाशी बोलताना वक्त्यांनी सांगितलं की आजच्या वाचन संस्कृती समोरचं आव्हान काय आहे, तर मोठ्यांचं वाचन कमी झालं. हे एक मोठं आव्हान आहे. मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात आणि आपलंच वाचन कमी झालंय. त्याला पालक पुस्तक वाचताना दिसत नाही, शिक्षक पुस्तक वाचताना दिसत नाही. त्यामुळं मुलंही तुम्ही जे करताय तेच, तुम्ही मोबाईल पाहिला तर मुलं मोबाईल पाहतील. म्हणजे तुम्ही काय, माझ्या घरचंही तेच चित्र आहे, मोबाईल पाहतात मुलं, त्याला हे नाही. पण जर मोठ्यांनी वाचन वाढवलं, मोठ्यांनी स्वतःचा स्क्रीन टाइम कमी केला तर मला वाटतं लहान मुलंही, शाळेतली मुलंही त्याचं अनुकरण करतात. मुलांची साहित्य आवड कशी वाढवावी यासाठीचे काही छोटे छोटे उपक्रम की जे आम्ही शाळांमधून घेतले आहेत. आमचे मित्र शिंकर सर इथं उपस्थित. मी 2 वर्ष शाळेमध्ये मुलांची काव्य लेखन कार्यशाळा घेतली आणि मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं मुलांनी लिहिलेल्या कवितांचं एक अंकुर नावाचं छान पुस्तक केलं. सतत 2 वर्ष मी ते 2 अंक काढले. याही वर्षी आमचा तो अंक काढायचा मानस आहे. असं प्रयत्नपूर्वक आपल्याला करावं लागेल. हल्ली वाचन मुलाला आवडत नाही आणि मोबाईल बघायला आवडतो. हे जरी खरं असलं तरी मुलाला गोळी घ्यायला आवडत नाही. मुलगा आजारी पडला तर त्याला आपण शुगर कोटेड करून ती गोळी कसं तरी करून देतो, पातळ करून देतो, साखरेत देतो, सरबतात टाकून देतो आणि त्याला ती गोळी घ्यायला लागतो. तसं वाचन मुलाला थोडंसं कडू वाटेल औषध, पण ते आपल्याला शुगर कोटिंग गोळीमध्ये द्यावं लागेल. मग शाळेमध्ये मुलांच्या वाचनासाठीच्या काही कार्यशाळा घेता येतात का? मुलांना त्यातून साहित्य वाचन आवड वाढवता येते का? हाही विचार आपण केला पाहिजे. मुलांच्या ज्या काही स्पर्धा असतात त्या स्पर्धांचं स्वरूप आपण थोडंसं बदललं पाहिजे. छान पुस्तकं वाचायला द्यायची. मी माझ्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये सध्या असा उपक्रम चालू केला आहे की दररोज परिपाठ होतो. आठवड्याला एका वर्गाचा वार वाचनालयासाठी, ग्रंथालयासाठी खुला करून दिला. परिपाठामध्ये आठवड्यातून एका वर्गाच्या वेळ येते. त्या परिपाठात त्या मुलाने आठवड्यामध्ये कुठलं पुस्तक वाचलं
ते परिपाठामध्ये येऊन त्याचा अभिप्राय थोडक्यात सांगायचा, लिहून सांगायचा, कागद समोर घेऊन वाचून सांगायचा, न वाचता सांगायचा, जसा सांगता येईल तसा सांगायचा. माझा त्याला असा रिझल्ट आहे की मुलं परत एकदा ते बारकाईने वाचायला लागले. नुसतं पुस्तक मुलं घेऊन जात नाही, आता सर आपल्याला परिपाठात सांगायला होते म्हणून मुलं प्रयत्नपूर्वक ते वाचतात, वाचूनच घेतात. आणि थोडंसं असे जर उपक्रम आपण शाळांमध्ये राबवले तर मुलांमधली साहित्य आवड वाढत जाईल. लेखक आणि कवी म्हणजे आपण सगळेजण अभिजात मराठीबद्दल चर्चा करतो, मराठी शाळा कमी होत आहेत असं म्हणतो, वाचन कमी होत आहे असं म्हणतो, पण ते वाढवण्यासाठी बरीचशी साहित्यिक मंडळी इथे उपस्थित आहेत. साहित्यिक म्हणून आपण मराठी भाषेसाठी काय करतो, मुलांनी वाचलं पाहिजे यासाठी आपण काय करतो हेही बघितलं पाहिजे. माझं साहित्यिकांना आव्हान असेल की त्यांनी स्वतःहून आमच्यासारख्या शाळांना, शिक्षकांना, मुख्याध्यापकांना फोन केले पाहिजे की सर आम्हाला तुमच्या शाळेत यायचं, मुलांशी जरा बोलायचं, मानधन वगैरे विषय आपण जरा बाजूला ठेवूया, पण मुलांसाठी आम्हाला काम करायचं आहे. असं साहित्यिकांनी साहित्य आवड वाढवण्यासाठी स्वतःहून पुढे आलं पाहिजे. हल्ली जो काय बदल घडवायचा, जी काय क्रांती घडवायची आहे, जे काय वाचनातलं मराठी भाषेसाठी जे जे काही चांगलं करायचं ते कुणाकडून होणार आहे, तर आमच्या मराठी शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांकडनं ते चांगलं होणार आहे. म्हणून त्या मुलांची समज वाढवण्यासाठी, त्या मुलांचं वाचन वाढवण्यासाठी अशा सर्वांगानं प्रयत्न होणं गरजेचं आहे. परिसंवादासाठीचा विषय खूप सुंदर आहे. साधी गोष्ट, मुलांसाठी जे जे काही वाचनासाठी उपक्रम करतात, आम्ही सहकार महर्षी बाळासाहेब पवार वाचनालयामध्ये विविध उपक्रम लावतो. पुणे बुक फेअरला मी गेलो होतो आणि तिथलं पुणे बुक फेस्टिवलचं इतकं सुंदर चित्र होतं. शाळेच्या शाळा गाडीवरून पुस्तक प्रदर्शन बघायला येत होतात. त्यांनी मुलांसाठी तिथं बाल चित्रपट पोहोचवून ठेवला होता आणि मुलं ती पुस्तकांची दुकानं बघत होती. हे सगळं प्रयत्नपूर्वक केलं पाहिजे. मी गेल्या 3 वर्षापासून माझ्या शाळेची मुलं वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं काय करत असेल तर औरंगाबाद मधलं आपलं विभागीय छत्रपती संभाजीनगर मधलं विभागीय ग्रंथालय 1 वर्ष त्या विभागीय ग्रंथालयात मुलं पाठवली. काय वाचन प्रेरणा दिनाच्या पुढे मागे करून ती पाठवायची मुलांची सगळी ग्रंथालयाची कार्यप्रणाली आम्ही समजून घेतली. एका वर्षी औरंगपुरामध्ये पुस्तक प्रदर्शन चालू असतं बळवंत वाचनालयामध्ये, बाजूला साकेत बुक वर्ल्ड आहे, त्या दुकानांमध्ये जाऊन पुस्तक बघून यायचं की कुठली पुस्तकं पाहिली, त्याची किंमत काय आहे, त्याचा प्रकाशक कोण आहे, तुला कुठलं पुस्तक घ्यावं असं वाटलं, हे फक्त मुलाने बघून यायचं, त्याचे टिपणं काढून घ्यायचं. दरवर्षी मी 2-3 वर्गांना असं पाठवत असतो. मुलांना प्रयत्नपूर्वक आपल्याला वाचनाकडे न्यावं लागेल. मुलं जात नसतील तर आपल्याला ग्रंथालयाकडे न्यावं लागेल. ग्रंथालयाकडे मुलं जात नसतील तर ग्रंथालय वर्गात आणावं लागेल. आपण पुस्तकं म्हणजे ग्रंथालयाचं चित्र फार वेगळं आहे. मी स्वतः शाळेमध्ये काम करतो म्हणून मला माहिती आहे. कुठलं पुस्तक द्यायचं तर ते ग्रंथपाल त्याला वाटेल ते पुस्तक काढून देतं. ही अशीच पद्धत आहे ग्रंथालयांमध्ये. मुलांना समज नसते, सगळी पुस्तकं उघडी समोर त्यांच्यासमोर ठेवली पाहिजे, त्याला वाटलं ते पुस्तक त्याला उचलून दिलं पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या वाचनावर, साहित्य आवड वाढवण्यासाठी आपण केल्या पाहिजे. मंगेश पाडगावकरांचे छान शब्द आहेत, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती, या ग्रंथाच्या तेजामधली जन्मा येते क्रांती, ग्रंथ शिकविते शांती आणि ग्रंथ शिकविते माणुसकी. तर हे ग्रंथ, ही वाचन आवड फक्त भाषणापुरती मर्यादित न राहता आपण शाळेमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, पालक म्हणून आपण घरच्या मुलांमध्ये ती वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. संयोजकांनी परिसंवादामध्ये माझ्या नावाची निवड केली आणि मला इथं भाषणाची संधी दिली, विषय मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी शांततेने ऐकलं त्याबद्दल तुमचे